हॅलो हाय नमस्कार. तर सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणखीन एका नवीन रेसिपीसोबत. तर मी इथे छान असा बघा आपला मटर पुलाव बनवणार आहे. छान असा मसाले भात देखील म्हणू शकता. तर मी इथं कुकर ठेवलं आहे. कुकर छान असं गरम झाल्यावर यात तेल जास्त जरा घालून घेतलं आहे. 4 ते 5 चमचे घालून घेतले. त्यात जिरं घालून घेतले, मोहरी घालून घेतली आणि मोठा असा उभ्या आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे असा पातळ पातळ काप. तर कांदा पण घालून घेतला आहे. छान असा आपला कांदा तळतो आहे. जरासा लालसर कलरवर आपल्याला तळून घ्यायचा आहे कांदा आपला. तर बघू शकताय छान तळून घ्यायचा आहे कांदा आपला. तर यामध्ये मी काही खडे मसाले घालणार आहे कांद्यामध्ये आपल्या. तर आपल्याला इथं घ्यायचं आहे तमालपत्र. तर बघा मी दोन पानं असतात ना तमालपत्राचे, ते 2 घेतलेले आहेत. तर बघा 2 पानं टाकून घेतलेत कुकरमध्ये. तर परत एकदा मिक्स करून घेते आणि आपल्याला काही खडे मसाले घ्यायचे आहेत. तर इथं 4 लवंग घेतल्यात, 4 मिरं घेतल्यात आणि दालचिनीचे 2 ते 3 तुकडे घेतल्यात आणि मसाला वेलची असते ना हिरवी आपली, ते 2 घालून घेतल्यात. तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मी जास्तही मसाले घातले नाहीत आपल्या या पुलावमध्ये. तर बघू शकताय छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर छान असं आपलं परतून झाल्यावर ना बघू शकते थोडंसं मी हे मसाल्यांचा जो काही सुगंध असतो तो आपल्या कांद्याला वगैरे लागतो म्हणून थोडा वेळ मी परतून घेतले. तर इथं बघा मी वाटण करून घेतले खलबत्त्यामध्ये. तर 4 ते 5 हिरव्या मिरच्या, लसणाच्या 5 ते 7 पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर घालून असं वाटण करून घेतलं आहे खलबत्त्यामध्ये. तर जास्तही बारीक नाही वाटलेलं, थोडंसं मोठं असं जाडसर ठेवलं होतं. तर बघा हे पण थोडंसं तळून घ्यायचं आहे आपल्याला वाटण टाकलेलं आपण कुकरमध्ये. तर आपलं वाटण छान असं तळून झालेलं आहे. तर यामध्ये मी 1 चमचा हळद घालून घेते. तर 1 चमचा हळद घालून घेतली. तर बघू शकता आता हे मी मिक्स करून घेते सगळं. हे छान असं मिक्स करून घेतले आपलं मिश्रण. तर यामध्ये मी टोमॅटो घेतला आहे मोठ्या आकाराचा, असा मोठा मोठा कट करून घेतलेला आहे. तर टोमॅटो पण छान असं तळून घेते. आपल्याला याच्यामध्ये या पुलावमध्ये ज्या काय भाज्या घालायच्या असतील ते घालू शकता तुम्ही, ज्या काय असतील ते. तर मी इथं फ्लावर घेतला आहे बघा. माझ्या थोडासाच असा फ्लावर होता, तर फ्लावर घालून घेतला आहे यामध्ये. तर छान स्वच्छ धुवून असा घेतला होता फ्लावर मी. जे काही मुलं आवडीने आपल्या भाज्या खात नसतील ना, पालेभाज्या फळभाज्या वगैरे, तर तुम्ही यामध्ये घालू शकता. छान लागतो मग पुलाव आपला. तर फ्लावर घालून घेतला आहे. तर यामध्ये आपल्याला वाटाणा घालून घ्यायचा आहे. तर छान असा फ्रेश ताजा वाटाणा आहे. तर 1 वाटी वाटाणा मी यामध्ये घालून घेते बघा. तर वाटाणा घातलेला आहे यामध्ये. तर आपल्याला आता बटाटा घ्यायचा आहे. तर 1 मोठा बटाटा असं मी उभे काप करून घेतलेले होते. तर आपल्याला यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे. छान स्वच्छ असं धुवून घेतलेलं होतं मी बटाटा. तर बटाटा पण घालून घेतला आहे आणि हे मिक्स करून घेते सर्व भाज्या वगैरे. तर माझी रेसिपी आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी कशी वाटली आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. आणि या पद्धतीनंच एकदा तुम्ही पुलाव बनवून बघा कसा लागतो ते. आणि यामध्ये आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे बघा. तर मी इथं मॅजिक मसाला येतो 1 चमचा, मोठा चमचा घालून घेतलेला आहे यामध्ये. तर परत एकदा मिक्स करून घेते बघा. तर छान असा मसाला आपला या सर्व भाज्यांना मिक्स करून घेतलेला आहे आणि 1 ते 2 मिनटं छान असं ते शिजवून घेणार आहे मी. तर शिजले बघा. यामध्ये मीठ घालून घेते. तर 1 ते 1.5 चमचा मी यामध्ये सैंधव मीठ असतं ना आपलं लालवालं, ते घालून घेतलेलं आहे. तर हे मिक्स करून झालेलं आहे. आणि आपण तांदूळ घेतला होता, धुवून ठेवला होता मी 10 ते 15 मिनटासाठी. वाटीभर तांदूळ घेतला होता. तर हा धुवून घेतला होता. तर हा तांदूळ यामध्ये घालून घेतला आहे आपल्या भाज्यामध्ये आणि मिक्स करून घेते हे. आणि थोडंसं 1 ते 2 मिनटं शिजवून घेते हे तांदूळ आणि भाज्या. तर शिजवून घेते बघा 2 मिनटासाठी. तर छान असं शिजवून घेतलेलं आहे. आणि मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं पातेल्यामध्ये. तर आपल्याला यामध्ये गरम पाणी ओतून घ्यायचं आहे. तर मी गरम पाणी ओतून घेते.
तर 1 वाटी तांदूळ होते, मी याच्यासाठी 1.5 वाटी असं हे पाणी घातलेलं आहे. तर छान असं मिक्स करून घेते. आणि तुम्हाला यातली कोणती भाजी आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली या पुलावमध्ये तरी चालेल. शकते आपला छान असा छान मसाला असं तयार 4 ते झालेला 5 आहे. शिट्ट्या करून घेतल्या मी कुकरच्या आणि छान असा आपला तर आपल्याला तयार यामध्ये झालेला आहे. कोथिंबीर घालून घ्यायची बघा. तर यामध्ये तर बघू शकता थोडीशी कोथिंबीर घालून घेतली घेते मी. छान मस्त असा मुलं देखील आवडीने खातील असं मी असा पुलाव मसाले बनवलेला भात आहे. तयार झालेला आहे, बघू शकताय. तर यामध्ये तुम्हाला तिखट वाटाणा आवडत असेल तर तिखटही कसं घालू छान शकता मसाला तुम्ही, आहे. हिरवी मिरची वगैरे, लाल तिखटही. तर मी लाल तिखट, हिरवी मिरची काही घातलेलं नाही. तर बघा, माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.